तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी खेडकर मॅडम मनापासून स्वागत करते। आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण घटकावरील स्वाध्याय सोडवणार आहोत। आजच्या या घटकाचे नाव आहे समसंबंध आणि त्यावरील स्वाध्याय 3.1 सोडवणार आहोत। प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला स्पष्टीकरणासह समजावून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर सुरुवात करूया। प्रश्न 1, बासरी सुशीरवाद्य बालाग प्रश्नचिन्ह म्हणजे बासरी हे सुशीरवाद्य म्हणून ओळखले जाते, तर बालाग हे तंतुवाद्य म्हणून ओळखले जाते। पर्याय क्रमांक 2। त्यानंतर दुसरा प्रश्न, इजिप्तची प्राचीन संस्कृती नाईल नदी, चीनची नागरी संस्कृती प्रश्नचिन्ह म्हणजे इजिप्तची प्राचीन संस्कृती म्हणून नाईल नदी ओळखली जाते, तर चीनची नागरी संस्कृती म्हणून होयांग गहू नदी ओळखली जाते। पर्याय क्रमांक 3। ख्रिश्चन थॉम्सन त्रिगुण पद्धती, तर उत्क्रांतीचा सिद्धांत प्रश्नचिन्ह दिलेला आहे। उत्क्रांतीचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे। पर्याय क्रमांक 3। त्यानंतर चौथा प्रश्न, कर्व 14 विलार्ड लिबी हरित क्रांतीचे जनक म्हणजे विलार्ड लिबी यांनी कर्व 14 हे शोधून काढलेला आहे। तर हरित क्रांतीचे जनक कोण? तर हरित क्रांतीचे जनक हे एस.एम. स्वामीनाथन आहेत। पाचवा प्रश्न, कांगारू पृष्ठवंशीय प्राणी, तर झुरळ प्रश्नचिन्ह। विद्यार्थ्यांनो, पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो असे प्राणी, आणि अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्यांना पाठीचा कणा नाही असे प्राणी असतात। त्यामुळे पहा, इथे झुरळाला पाठीचा कणा नसतो म्हणजे तो अपृष्ठवंशीय गटामध्ये मोडतो। त्यानंतर सहावा प्रश्न इथे, पोलीस 100 रुग्णवाहिका प्रश्नचिन्ह म्हणजे चोरी वगैरे झालेली असेल आणि आपल्याला जर पोलिसांना बोलवायचे असेल तर 100 नंबर डायल करतात, आणि रुग्णवाहिका म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे काही झालेला असेल तर 101 नंबर डायल केला जातो। पर्याय क्रमांक 1। सातवा प्रश्न, लोह ॲनिमिया आयोडीन प्रश्नचिन्ह म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो, तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड होतो। पर्याय क्रमांक 3। 16 सप्टेंबर ओझोन दिन राष्ट्रीय विज्ञान दिन प्रश्नचिन्ह म्हणजे 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो, तर राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 2। नंतर 9वा प्रश्न पहा, सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, तर तेजस्वी ग्रह कोणता असं विचारलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनो पहा, सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र आहे। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 10वा प्रश्न, वर्तुळ परिघ चौकोन प्रश्नचिन्ह म्हणजे वर्तुळाच्या बाहेरील कडेची एकूण लांबी ही परिघ म्हणून ओळखली जाते, त्याचप्रमाणे चौकोनाच्या 4 बाजूंच्या लांबीची बेरीज ही परिमिती म्हणून ओळखली जाते। पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे। 11वा प्रश्न, मधमाशा पोळे घोडा प्रश्नचिन्ह ज्या ठिकाणी मधमाशा एकत्र राहतात त्यांना पोळे म्हणतात, त्याचप्रमाणे घोडे ज्या ठिकाणी एकत्र राहतात त्याला पागा असे म्हणतात। पर्याय क्रमांक 4। प्रश्न 12वा, ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर ग्रामगीता प्रश्नचिन्ह म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला आहे, तर ग्रामगीता हा ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे। पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे। त्यानंतर 13वा, 25 वर्ष रौप्य महोत्सव, आता इथे आधीच प्रश्न दिलेला आहे आणि हिरक महोत्सव असे दिलेले आहे, म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रौप्य महोत्सव साजरा केला जातो, तर 60 वर्ष झाल्यानंतर हिरक महोत्सव साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 2। 14व, तारकांचा पुंज प्रश्नचिन्ह आणि बन दिलेला आहे, म्हणजे तारकांचा पुंज असतो, तर पहा बांबूंचे काय असते? बन असते। पर्याय क्रमांक 3। 15व, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, पहा समोरासमोरील दिशा आहेत, पूर्व पश्चिम तर दक्षिण उत्तर। पर्याय क्रमांक 1। 16व, जनगण मन रवींद्रनाथ टागोर जगाला प्रेम अर्पावे प्रश्नचिन्ह म्हणजे जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे, तर जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजी यांनी लिहिलेलं आहे। पर्याय क्रमांक
4 हे याचे उत्तर आहे. त्यानंतर पहा 17वा प्रश्न, 5 जून पर्यावरण दिन, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे आणि बालिका दिन. तर 5 जून हा पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. तर 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 18 पहा दिन दिवस, समानार्थी शब्द आहेत या ठिकाणी. तर पहा दिन म्हणजे या ठिकाणी दिनला समानार्थी शब्द आहे गरीब, पर्याय क्रमांक 4. 19वा सुगरण खोपा कोंबडी, प्रश्नचिन्ह, म्हणजे सुगरणीचा खोपा असतो तर कोंबडीचे खुराडे असते, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 20वा पहा भक्तांची मांदियाळी हरिणांचा, प्रश्नचिन्ह दिलेला आहे. म्हणजे भक्तांची मांदियाळी असते तर हरिणांचा कळप असतो. हे समूहदर्शक शब्द आहेत, त्यासाठी तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता इथे पहा प्रश्न क्रमांक 2 यासाठी 1 ते 20 प्रश्न आहेत, ते आपण सोडवणार आहोत. इथे आता आपण प्रश्न वाचूया. पहा पहिले जे आपण 1 ते 20 सोडवले त्याच पद्धतीने खालील देखील आपल्याला सोडवायचे आहेत. तर प्रश्न असा आहे, पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. प्रश्न 1 चैत्र, गुढीपाडवा, श्रावण, प्रश्नचिन्ह दिलेला आहे. म्हणजे चैत्र महिन्यात गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर श्रावण महिन्यात नागपंचमी हा सण साजरा केला जातो, पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन, 8 मार्च प्रश्नचिन्ह, म्हणजे 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो तर 8 मार्चला महिला दिन साजरा केला जातो. त्यानंतर पहा प्रश्न 3 परिभ्रमण वर्ष तर परिवलन दिवस, पर्याय क्रमांक 3. परिभ्रमण हे पूर्ण वर्षात होते आणि परिवलनासाठी 1 दिवस लागतो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर चौथा प्रश्न, इथे प्रश्न दुसऱ्यामधील चौथा प्रश्न पहा दसरा हिंदू, ईद, प्रश्न, म्हणजे दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये आपण साजरा करतो तर ईद हा मुस्लिम धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. त्यानंतर प्रश्न 5वा सतार तंतुवाद्य मृदुंग, प्रश्नचिन्ह दिलेला आहे. म्हणजे सतार हे तंतुवाद्य आहे तर मृदुंग हे चर्मवाद्य आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा 6वा प्रश्न सनई सुशिरवाद्य विना, प्रश्नचिन्ह. पहा या पद्धतीचाच प्रश्न आपण सुरुवातीलाच सोडवलेला आहे. सनई हे सुशिरवाद्य आहे तर वीणा हे तंतुवाद्य आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा इथे आता 7वं हे विरुद्धार्थी शब्द आहेत. लक्ष, दुर्लक्ष, कमाल, किमान, म्हणजे तुमच्या आता लक्षात येत असेल की तुम्हाला समूहदर्शक शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द पाठ असणे किती गरजेचं आहे ते. त्यानंतर पहा 8वा प्रश्न आषाढ, मार्गशीर्ष, ज्येष्ठ, पौष, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा 9वा प्रश्न आहे गाय, वासरू, म्हणजे गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात, शिंगरू, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 10वा प्रश्न पक्षी, कोंबडा, फुलपाखरू, प्रश्नचिन्ह, म्हणजे कोंबडा हा पक्षी वर्गामध्ये मोडतो तर फुलपाखरू हे कीटक या वर्गामध्ये मोडते, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 11 पहा मेंदू, कवटी, हृदय, प्रश्नचिन्ह, तर पहा कवटी ही मेंदूत असते आणि इथे हृदय हे पर्याय क्रमांक 3 छाती. त्यानंतर 12 वनस्पती, जैविक, दगड, प्रश्नचिन्ह, म्हणजे वनस्पती जैविक घटक आहे तर दगड हा अजैविक घटक आहे. नंतर 13वा प्रश्न सिंह, जंगलाचा राजा, तर पक्ष्यांचा राजा कोण, असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा पक्ष्यांचा राजा हा गरुड आहे, पर्याय क्रमांक 3. 14वा साखर, किलोग्रॅम, दूध, प्रश्नचिन्ह,
म्हणजे साखर आपण किलोग्रॅम मध्ये विकत आणतो, तर दूध हे लिटर किंवा दूध मोजण्याचं जे धारकता आहे ती लिटर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न, समयी वात निरांजन प्रश्नचिन्ह. समयीत आपण वात लावतो, तर निरांजनामध्ये फुलवात लावतो. 16वा पहा, हृदय रक्ताभिसरण मेंदू प्रश्नचिन्ह. म्हणजे हृदय हे रक्ताभिसरणाचं कार्य करतं, तर मेंदू जो आपला आहे तो आपल्या प्रत्येक कामामध्ये विचारामध्ये सुसूत्रता आणण्याचं काम करतो. त्यामुळे इथे प्रश्न 16व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर पहा 17, ऑक्टोपस जलचर सुसर प्रश्नचिन्ह. तर पहा सुसर हे उभयचर वर्गामध्ये मोडते, पर्याय क्रमांक 3. 18व, वनस्पती कार्बन डायऑक्साईड प्राणी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर इथे याचं योग्य जो समसंबंध आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आहे, ऑक्सिजन. त्यानंतर 19व, बोका भाटी. आता इथे पहा लिंग या घटकावर देखील भर देण्यात आलेला आहे. बोका भाटी म्हणजे इथे स्त्रीलिंगी पुल्लिंगी हा समसंबंध आहे. तसेच हंस हंसी पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 20व, राव रंक थोर सान पर्याय क्रमांक 3. 21, पाणी हे नाम आहे, तर आपण हे काय आहे, तर विद्यार्थ्यांनो आपण हे सर्वनाम आहे. 22व पहा शेवटचं, बर्फाळ प्रदेश पांढरे अस्वल ऑस्ट्रेलिया प्रश्नचिन्ह. म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये पांढरे अस्वल आढळतात, तर ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यांनो पहा अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा पूर्ण स्वाध्याय सोडवून घेतलेला आहे. अगदी स्पष्टीकरणासह मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.